नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. इथे वाजलेले आहेत पहाटेचे 5:15 आणि 5:15 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होतोय. तर बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता. खूप असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. हवा सुटलेली आहे बाहेर. तर आता इथे ना डब्याची तयारी करते आणि थोड्याशा गप्पा तुमच्याशी मारते. तर बऱ्याचदा असं होतं की आपण अचानकपणे बोलून जातो, विचार न करता सहजपणे बोलून जातो आणि बोलून गेल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की अरे मी हे असं बोलायला नव्हतं पाहिजे आणि नंतर जो पश्चाताप होतो ना तो आपल्या मनाला खात असतो. तर असं का होतं बरं? माणसाची जीभ आहे ना ती फक्त 3.5 इंचाची आहे, पण त्याच्यामध्ये 6 फूट माणसाला जखमी करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आपल्याला जपून वापरावा लागतो. जे माणसं हे शब्द जपून वापरतात ना ते स्वतःची प्रतिमा व्यवस्थित तयार करतात, नाहीतर मग अधोगतीला सुरुवात झालीच समजा. बऱ्याचदा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या असतात आणि त्याचा अनुभव आपण घेतलेला देखील असतो. शब्द आणि शस्त्र या दोन्ही शब्दांमध्ये पहिला श समान आहे, कारण शस्त्राच्या घावानं माणूस एकदाच मरतो आणि शब्दाच्या घावानं रोज रोज मरत राहतो. आणि म्हणून आपले शब्द असे असावेत की समोरच्याला भारावून टाकणारे असावेत, ना की त्याचं खच्चीकरण करणारे असावेत. याच शब्दावरून आपले आचार, विचार, संस्कार ठरत असतात. आणि हे शब्द तुम्ही कोणत्या प्रतीचे वापरलेले आहात त्यावरून तुमची प्रतिमा ठरत असते. म्हणून आजपासून बोलताना शब्दांना खूप महत्त्व द्या आणि विचार करून ते बोलण्याचा प्रयत्न करा. कारण की काय आहे, तोंडातून निघालेला शब्द पुन्हा आपण परत घेऊ शकत नाही आणि म्हणून बोलण्याआधी विचार करणं खूप गरजेचं आहे. नंतर पस्तावा करण्यात काय अर्थ, नाही का? कसं आहे, रागात बोललेला एक शब्द 1000 पुण्यकर्मावर पाणी फिरवतो. मग तुम्ही कोणतंही सत्कृत्य केलेलं असो, ते सगळंचे सगळं व्यर्थ जातं, ते फक्त शब्दावर संयम न ठेवल्यामुळेच. मला मान्य आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकदा वेळ येतेच की समोरच्याच्या बोलण्याने एकदा ना एकदा तरी आपला संयम सुटला जातोच. पण नंतर येणारा किंवा होणारा पश्चाताप हा फार वाईट व जिव्हारी लागणारा असतो आणि त्यावेळेस पश्चाताप आपण कितीही केला तरी त्याला काहीही उपयोग नसतो. आणि म्हणून बोलण्याआधी आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या वाणीवर संयम ठेवता आला पाहिजे. खूप सुंदर अशा ओळी मी वाचल्यात आणि त्या तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतात. शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. ज्याने कोणी लिहिलंय ते खूप सुंदर आणि अर्थपूर्ण लिहिलेलं आहे. खरंच आहे, हा शब्द छोटा पण ह्याच कारणाने अनेक नाती टिकतात, अनेक नाती तुटतात. आपण शब्द जपून वापरावं असं का बरं म्हणतात? कारण हे शब्द धार असते. शब्द आधार आणि घावही करतात. काही लोक कधी विचार करत नाहीत, ते सहज बोलून जातात, पण याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर होत असतो. काही लोक म्हणतात की तुम्ही जे बोलत आहात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लक्ष न देणे ठीक आहे, पण कुठेतरी बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय बोलत आहात याची जाणीव असणे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही काहीही बोलून तुम्ही बोलत आहात हे सिद्ध करू शकता, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या इतकेच चुकीचं आहे. शस्त्राने जखमा करणे हे सहजपणे शक्य होतं, परंतु शस्त्र न वापरता शब्दाने जखमा करणं आणि खोलवर मन दुखवणं हे देखील तितकंच विचार करण्यायोग्य आहे. आपल्याला असे बरेचसे अनुभव येत असतात की बऱ्याचदा काही माणसं आपल्याला जाणून बुजून हेतुपुरस्सर आपला अपमान करण्याचा, टोमणे मारून बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस ही पद्धत आपण जर वापरली तर काही अंशी ही योग्य देखील होऊ शकते, पण ते त्या परिस्थितीवर अवलंबून असते. ते देखील सौम्य भाषेमध्ये आपण शब्दांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला समज देणे फारच गरजेचे आहे. आपला कुणीतरी अपमान करतंय, चार चौघात जाहीर केलेला अपमान, आपल्याला उद्देशून मारलेले कुचकट असे टोमणे, सरळ सरळ जाणून बुजून केलेला अपमानास्पद वापर केलेले हे शब्द, हे सर्व शाब्दिक अस्त्रे या वर्गात मोडतात. त्याने ज्या जखमा होतात ना त्या वरवर दिसत नाहीत, परंतु मनात खोलवर जखमा करण्याची ताकद अशा शब्दांमध्ये असते. त्याने मनुष्य सुडाने पेटून उठू शकतो. त्या झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत
आणि कायम भळभळत राहतात. त्या घेऊन मनुष्य आयुष्यभर सुडाने पेटलेला राहतो आणि मनस्वास्थ्य हरवून बसतो. त्यातूनच मग खून, आत्महत्या, नैराश्य, मानसिक रोग इत्यादी उद्भवू शकतात. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की शब्द हे शस्त्र आहे, ते फारच जपून वापरले पाहिजे. आणि म्हणून आपले हे जे शब्द आहेत, बोलताना, लिहिताना शब्दांचा विचारपूर्वक, काळजीपूर्वक वापर करायला हवा. याचे कारण असे की शब्दांचा योग्य वापर आपल्या विचारांचे, व्यक्तिमत्वाचे आणि सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवतो. तर चुकीचे किंवा बेजबाबदार शब्द वापरल्याने गैरसमज होऊ शकतात किंवा समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. शब्दांमुळे होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. विचारांची स्पष्टता. आपण जे शब्द वापरतो त्यावरून आपले विचार आणि त्यांची स्पष्टता समजते. म्हणून योग्य शब्द वापरल्यास आपले विचार इतरांना सहज समजतात. व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब या भाषेवरून म्हणजे शब्दावरून ठरत असते. भाषेवरूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळते. त्यामुळे शब्दांचा वापर जपून करणे म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेसं बोलणे आणि स्वतःचे व्यक्तिमत्व जपणे असा याचा अर्थ होतो. शब्दांमुळे संबंधांवर परिणाम होत असतो. चांगले आणि विचारपूर्वक बोललेले शब्द नातेसंबंध सुधारतात, तर नको असलेले शब्द संबंधांमुळे कटुता आणू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला जर असं वाटतंय की समोरचा व्यक्ती आपण कितीही जरी चांगलं बोललो तरी तो त्याच्या स्वभावानुसारच जर बोलत असेल तर आपण त्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच चांगलं, नाही का? इथे आपण शब्दाची तर बचत करतोय, शिवाय आपली जी ऊर्जा आहे त्याची देखील बचत करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्यक्तीमुळे आपल्याला जी नकारात्मकता येणार आहे ना, तर ती देखील आपल्यापासून येणार नाही आपण अशा वागण्यामुळे. गैरसमज टाळण्यासाठी देखील शब्दांचाच वापर आपल्याला करावा लागतो किंवा मग शब्दच कारणीभूत असतात. चुकीचे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरलेले शब्द गैरसमज निर्माण करतात. हे टाळण्यासाठी शब्दांची निवड विचारपूर्वक आपण केली पाहिजे. गैरसमज का निर्माण होतात हे देखील आपण समजून घेतले पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या फावल्या वेळेमध्ये सगळी कामं उरकल्यानंतर, आटोपल्यानंतर आपण आपल्या मैत्रिणीला फोन करतो, जवळच्या नातेवाईकांना फोन करत असतो, विचारपूस करत असतो. पण असं होतं की याच विचारपूसमधून बऱ्याचदा गॉसिपिंग देखील होत असते आणि मग आपण समोरच्या व्यक्तीवर विश्वास टाकून भरपूर काही बोलून गेलेलं असतो. पण कधीतरी असं होतं की याच भरपूर टाकलेल्या विश्वासामुळे कधीतरी विश्वासघात होण्याची देखील शक्यता असते आणि मग इथूनच आपल्या केलेल्या गॉसिपिंगमुळे नातेसंबंध खराब होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण ही गोष्ट शक्यतो टाळली पाहिजे. तर फावल्या वेळेमध्ये अशा प्रकारची कामं म्हणजेच गॉसिपिंग वगैरे न करता आपण हा वेळ स्वतःला दिला पाहिजे. तर या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत, छंद आहेत त्या जोपासल्या पाहिजेत. जसं की तुम्हाला एखादं काम करायला आवडतंय, एखादं विणकाम म्हणा किंवा गाणे म्हणायला आवडतंय किंवा ऐकायला आवडतंय किंवा मग रांगोळी काढायला एखादं छंद वगैरे, झाडांचा वगैरे काही तुम्हाला छंद म्हणून काही झाडं वगैरे लावायला आवडतायत, तर अशी कामं तुम्ही करू शकता. पुस्तकं वाचू वगैरे शकता. तर त्याच्यामुळे काय होईल, एक तुमचा फावल्या वेळेमध्ये विरंगुळा होईल आणि तुमचा जे उत्साह आहे, ऊर्जा आहे ती पुन्हा पूर्ववत येण्यासाठी कारणीभूत ठरते. हे जे शब्द आहेत ना, याचा खूप विचारपूर्वक जर आपण वापर केला तर सुसंस्कृतपणाचं लक्षण हे शब्द ठरवू शकतात आणि आपलं व्यक्तिमत्व घडवू शकतात. शब्दांचा योग्य आणि आदरपूर्वक वापर करणे हे एक सुसंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं आणि म्हणून मोठ्यांशी बोलताना आदरपूर्वक, मानसन्मानाने बोलणं तितकंच गरजेचं आहे. त्यांची ख्यालीखुशाली विचारणं, कळवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लहान मुलं ही देवाघरची फुलं असंच म्हटलं जातं. त्यांची मनं फार नाजूक आणि कोवळी असतात आणि जेव्हा जेव्हा आपण लहान मुलांशी ज्यावेळेस वार्तालाप करत असतो किंवा बोलत असतो त्यावेळेस आपण त्यांच्याशी हसत, खेळत, खोडकरपणाने, मस्तीखोरपणाने ज्यावेळेस आपण बोलतो ना, तर ती मुलं अतिशय खुलून आपल्याशी वागतात आणि म्हणूनच लहान मुलांशी बोलत असताना आपल्याला खूप हसत, खेळत आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे. याच हसत्या खेळत्या वातावरणातून मुलांच्या मनामध्ये काय चाललेले आहे ते देखील आपण जाणून घेऊ शकतो.
बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरातील लहान मुलांना हसतं-खेळतं वातावरण न मिळाल्यामुळे ही मुलं व्यक्तच होत नाहीत आणि म्हणून कुठेतरी एकांतात जाऊन बसणं किंवा मग शांत-शांत राहणं असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मुलांशी बोलताना ना मस्तपैकी हसत, खेळत, मज्जा-मस्ती करत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या मनामध्ये चाललेले जे काही विचार असतात ते तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याच्यावरती देखील उपाय म्हणून तितक्याच हसत-खेळत त्यांच्या मनावरती जास्त भार येणार नाही किंवा नैराश्य येणार नाही अशा पद्धतीने त्यांची समजूत काढून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. शब्दांच्या बाबतीमध्ये आज आपण भरपूर काही बोलत आहोत. तर आता इथे आपल्या घरामध्ये वयस्कर किंवा मग वयाने मोठी अशी देखील माणसं असतात की ती आता थोडीशी रिटायर्ड झालेली असतात. तर अशा वेळेस ना त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो आणि त्यांना समजत नसतं की हा वेळ आता कुठे घालवावा. त्यांना या वेळेमध्ये कोणीतरी बोलणारं माणूस हवं असतं आणि मग अशा वेळेस ते तुमच्याशी संवाद साधत असतात. अशा वेळेस आपण त्यांच्याशी कंटाळा न करता खूप छान पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपुलकीने व्यक्त झालं पाहिजे. तर हेच छोटे-छोटे संवाद आहेत जे तुमचं कुटुंब हसतं-खेळतं ठेवत असतात आणि म्हणून तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरला तुम्ही कसे आहात किंवा फॅमिली मेंबरच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून जर घ्यायचं असेल ना तर थोडासा वेळ आपण त्यांच्यासाठी देखील काढला पाहिजे. आणि मग असं आपण कधीच म्हणू शकत नाही की मला ना वेळच मिळत नाही किंवा माझ्याकडे ना कोणी लक्षच देत नाही. असं हसतं-खेळतं जर वातावरण तुम्ही शब्दातून जर जपून घेतलत ना तर बाकी कुठल्याच गोष्टीची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. तर चला आज मी तुमच्याशी शब्द हे कसे वापरावेत आणि शब्दांमुळे होणारे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल भरपूर अशी चर्चा केलेली आहे आणि सोबतच माझं रुटीन देखील तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर साधारणपणे 5:15 वाजल्यापासून माझा दिवस सुरू होता. 6:30ला बरोबर माझा मुलगा कॉलेजला निघून गेलेला आहे. त्याचा टिफिन वगैरे तयार करून दिला त्याला आणि आता इथे मी माझी अंघोळ वगैरे करून आता इथे माझा चहा ठेवून घेतेय. तर गुळाचा चहा करतेय. तर गुळाचा चहा करत असताना ना बऱ्याचदा असं होतं दूध घातलं की तो चहा फाटतो आणि म्हणून गुळाचा चहा करत असताना एक महत्त्वाची टिप इथे मी देते की चहा करत असताना टोपामध्ये 1 कप भर पाणी घालायचं आणि त्यामध्ये चहापत्ती घालायची, छान अशी उकळून घ्यायची. गूळ घालायचा नाही. चहापत्ती छान अशी पाण्यामध्ये उकळली गेली की त्यामध्ये नंतर आपण दूध घालायचं आणि पुन्हा थोडंसं उकळवून घ्यायचं त्याला. चहा उकळतोय तोपर्यंत इथे मी दुधावरची साई काढून घेतली आणि या साईमधून मी लोणी काढते. साधारणपणे 15 ते 20 दिवस ही साई काढली की छान असं घरच्या घरी आपण साजूक तूप काढू शकतो रवाळ असं. तर याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. तर आता या चहामध्ये मी दूध घातलं होतं. मस्तपैकी आता असा उकळवून घेते आणि चहा उकळला की मस्त असा गाळून घ्यायचा कपामध्ये. आता या उकळत्या चहामध्ये जर तुम्ही लगेचच गॅसवर असताना जर गूळ पावडर घातली की चहा हा फाटलाच समजा आणि म्हणून काय करायचं चहा पहिला ना कपामध्ये असा गाळून घ्यायचा आणि मग यामध्ये थोडीशी गुळाची पावडर घालायची. तर साधारणपणे मी इथे 1 चमच्याभर गुळाची पावडर घालून घेतली. गुळाची पावडर काही जास्त गोड नसते आणि मग याला मिक्स करून घ्यायची. लगेचच विरघळून जाते ती आणि मस्त तयार झालेला आहे गरमागरम असा गुळाचा चहा. तर साखरेचा चहा घेण्यापेक्षा गुळाचा चहा नेहमी चांगला कारण की गुळाच्या चहामध्ये म्हणजे गुळामध्ये खूप सारं आयर्न असतं, झिंक असतं, मॅंगनीज असतं, पोटॅशियम असतं. तर त्यामुळे सकाळी सकाळी साखरेचा चहा घेण्यापेक्षा गुळाचा चहा घेतलेला नेहमी चांगला. तर आता पहिला इथं मी चहा घेते मी माझा आणि सोबतच हे जे साईडला काढले ड्रायफ्रुट्स आहेत तर ते देखील खाते. आणि आता नाश्त्याला काय करायचंय तर आज मी नाश्त्याला काही नाही चहा सोबत मस्तपैकी गरमागरम अशी चहा चपाती खाणार आहे. खूप दिवसापासून इच्छा होती चहा चपाती खाण्याची तर ती आता खाऊन घेते. तर चला आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बाय बाय.